संपूर्ण विदर्भातील महत्त्वाचं लक्ष असलेले जे अमरावती लोकसभा आहे त्या अमरावती लोकसभा मतदारसंघातून आज भाजपकडून नवनीत राणा जे आहे त्या नामांकन अर्ज भरणार आहे आणि यासाठी खुद्द उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे जे आहे चंद्रशेखर बावनकुळे तसेच उपमुख्यमंत्री अजितदादा पवार सुद्धा उपस्थित राहणार असल्याचं बोललं जात आहे। या सगळ्या संदर्भामध्ये आज मोठ्या प्रमाणात जो आहे तयारी जी आहे ती केली झाली आहे। यावर बोलण्यासाठी आपल्यासोबत रविभाऊ आहे। रविभाऊ, काय सांगाल? जय्यत तयारी केलेली आहे, मोठं शक्ती प्रदर्शन आहे। नाही, लोकांचं प्रेम आहे की नवनीत राणा ज्या पद्धतीनं 5 वर्ष जनसंपर्क, विकास, लोकांचे कामं, सर्वसामान्य लोकांमध्ये मिसळणे, पार्लमेंटमध्ये अमरावती जिल्ह्याचा आवाज उचलणे आणि लोकांसाठी सदैव तत्पर राहणे, त्याची पावती आहे की लोक सो खर्चानी स्वतः पैदल येऊन या ठिकाणी या विराट जे फॉर्म भरायची जे रॅली आहे ही मला असं वाटते फॉर्म भरायची नाही तर विजय रॅली राहील या लोकांच्या भावना इथे सगळ्यांच्या दिसत आहे। आणि मला असं वाटते जनता जनार्दन जिथपर्यंत सोबत आहे तिथपर्यंत कोणी बालबाकाई करू शकत नाही आणि ते लोकांची उपस्थिती म्हणजेच मला असं वाटते हे विजयाचा एक संकेत आहे। कुठेतरी बच्चू कडूने काल शक्ती प्रदर्शन करून द्या आहे, काही ब्रह्मदेवाला तरी निवडून येणार आहे अशा पद्धतीचं हे केलं होतं, त्याला उत्तर आजच्या शक्ती प्रदर्शनातून दिलं जाईल। बिलकुल खोटं बोलायचं, रेटून बोलायचं आणि नौटंकी करायची, या नौटंकीची खरी जे खऱ्या त्याच्या लपलेल्या ज्या सगळ्या पोटामध्ये असलेले जे हे आहे ते सगळं मी बाहेर काढणार आहे। आणि मला असं वाटते ही नौटंकी 20 वर्षापासून संपूर्ण महाराष्ट्र पाहत आहे की आपल्या घरामध्ये अंधार आहे आणि दुसऱ्याच्या घरामध्ये जाऊन पाहणे, आपलं झाकून ठेवणे आणि दुसऱ्याचं वाकून पाहणे, याचा पुरा पर्दाफाश मी आज करणार आहे। कुठेतरी महाविकास आघाडीचा युती धर्म पाळला जात नाही असं दिसून येत आहे, वारंवार जो आहे विरोध केला जात आहे, अडसूड असो की बच्चू कडू असो। जे लोक कटप्पाच्या भूमिकेमध्ये आहे त्यांचा समाचार मी आज घेणार आहे। नक्कीच एक शेवटचा प्रश्न, आज नवनीत राणाजीचा जो आहे सुप्रीम कोर्टात निकाल सुद्धा येणार आहे, सगळीकडे लक्ष लागलं आहे, जर कदाचित निकाल विरोधात आला तर काही प्लॅन बी तयार आहे का? काय विश्वास आहे तुम्हाला? आम्ही बिलकुल दुसरे फॉर्म भरून ठेवलेले आहे। जर विरोधात निकाल आला, मी सकाळी 6 वाजता हनुमान चालिसाचं पठण, आम्ही बजरंगबलीची 111 फूट मूर्तीची जी काम चालू आहे हनुमानगडी अमरावतीला, त्या ठिकाणी नवनीत राणा आणि मी सकाळी 6 वाजता हनुमान चालिसाचं पठण केलं। तेथे बजरंगबलीच्या पायाशी आम्ही फॉर्म ठेवला आणि प्रार्थना केली की सत्तेचा विजय होऊ द्या, सत्तेला न्याय मिळू द्या आणि ज्या ताकदीनं आम्ही आमची सत्यता मांडली आहे, आम्हाला विश्वास आहे बजरंगबलीच्या कृपेने आम्हाला न्याय मिळेल। पण काही झालं तर आम्ही फॉर्म भरून ठेवलेला आहे, काही अनेक आमच्या कार्यकर्त्यांचे, त्यापैकी कोणताही कार्यकर्ता उभा राहील त्याला पूर्ण साथ देऊ, काही प्रॉब्लेम नाही आहे, पण सत्तेचा विजय होईल असा पूर्ण विश्वास आम्हाला आहे। आणि अंबादेवी माता एकविरा मातेच्या चरणीसुद्धा नवनीत राणाने स्वतः इथे फॉर्म ठेवला, आरती केली आणि त्यानंतर सभेची आम्ही सुरुवात करतो। संकटमोचन हनुमानजी कुठेतरी आलेलं संकट दूर करतील असा विश्वास आहे। बिलकुल, आतापर्यंत जे संकट आलेलं आहे ते बजरंगबलींनी ते संकट दूर केलेलं आहे आणि सत्तेचा जेव्हा विजय होतो अनेक असत्य लोक त्याच्यामध्ये विघ्न टाकण्याचा प्रयत्न करतात, पण सत्य असते आणि सत्तेसोबत नेहमी बजरंगबली राहिलेले आहे आणि बजरंगबलीच्या कृपेने चांगलं होईल। नक्कीच धन्यवाद रविनाथजी। ज्या पद्धतीने त्यांनी दावा केलेला आहे 20 वर्षापासून जे आहे अमरावतीमध्ये नौटंकी सुरू आहे आणि या नौटंकीच्या विरोधात आमची उमेदवारी असणार आहे अशा पद्धतीने बोलून दाखवला आहे। तसंच बजरंगबलीच्या चरणी जो होता नामांकन अर्ज आहे तो भरला होता, त्यानंतर तो आज भरला जाणार आहे आणि समजा तशी वेळ आलीच तर प्लॅन बी सुद्धा तयार असल्याचं सुद्धा जे आहे रवी राणा यांनी बोलून दाखवला आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सौरभ बोलेसह पराग ढोबळे, साम टीव्ही न्यूज, अमरावती। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।